नमस्कार मित्रांनो, सोजन गातानो यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर म्हणजे सर्व कोकणवासियांचं आणि सर्व शिवभक्तांचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण आहोत रायगडमध्ये आणि आज आपण स्टे केलेला आहे तर रायगडच्या पायथ्याशी आणि इथून प्रवास आपला आज रायगड किल्ल्यावरती आहे आणि तो प्रवास आपण पाहणार आहोत आणि आपल्या संगत आपली फॅमिली आहे। सुविधा विहंग गोताड बिजल पटेल। तर आपण आता कुठे जाऊ बोललं तर हा स्पॉट रायगडला आपण रायगडच्या पायथ्याशी ओके हॉटेलचं नाव रायगड दर्शन। पहाटे पहाटे आम्ही गड चढणार आहोत आणि ते गडावरचं खूप सारे व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या यूट्यूबच्या माध्यमातून। मंडळी, आपलं ट्रॅकिंग चालू झालेलं आहे आणि इकडे वैभव दादा आहे आणि इकडे विहंग आहे आणि आजचा जो प्रवास आहे तर रायगडवरती जायचा आहे आणि तो ट्रॅकिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला महादरवाजा तिथे पण दर्शन पाहायला मिळणार आहे। वरती खूप सारे व्ह्यू आहेत कारण ऐतिहासिक काळातील ज्या गोष्टी आहेत ना ते आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत पुढे, कारण पुढचा जो व्हिडिओ आहे ना मजेशीर असणार आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा आणि खाली जय शिवराय म्हणून कमेंट आपल्याला यायलाच पाहिजे। तर पाहू पुढे। मंडळी, आपण आहोत रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि इथूनच जो केला जातो ना तर मित्रांनो हाच तो पायथा आहे आणि पायथ्यापासून जे आपलं दर्शन होणार आहे तर वरपर्यंत आपल्याला व्ह्यू पाहायला मिळणार आहे कारण असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत। तर मंडळी, आपण रायगडच्या अर्ध्या भागात आपण गेलेलं आहे आणि ही आपली पायवाट आहे ना ते आपण पाहतोय कारण रायगडवरती जाण्यासाठी आहेत ना दोन वाटा आहेत। कारण जे आता आपण जे पाहतोय ना तर एक समोरच्या साईडला जे आपण पाहतोय ना तर ती एक पायरी वाट आहे ती तिकडनं अशी गेलेली आहे आणि ही जी वाट आपण चाललो ना ती तिकडनं समोर त्या साईडने अशी वरती तिथे आपल्याला महादरवाजाच्या इथे गेलेलं आहे। तर असा हा व्ह्यू पाहायला मिळतोय कारण रायगडावरती हा सह्याद्रीमधील आपला पहिला ट्रॅक आहे आणि त्या ट्रॅकमधील हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मजेशीर असणार आहे पाहण्याचा आणि पाहण्याची मजाच वेगळी असणार आहे। तर मंडळी,
रायगडच्या सदरेवर समोर नगरखाना आहे. आता नगरखाना होती तर सायंकाळच्या वेळेस नगाडे चौकडे वाजले जायचे आणि जर का एकदा नगरखाना नगाडे चौकडे वाजले की गडाचा मेन गेट महाद्वार हा बंद व्हायचा असा नियम रायगडचा होता. परंतु ती माता दुसऱ्या दिवशी गडावरती दूध दही विकण्यासाठी गेली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आता कोजागिरी निमित्त गडावरती होळीच्या मैदानावरती मैदानी खेळ होते. ते खेळ पाहता पाहता त्या मातेला उशीर झाला. नगरखान्यावरती नगाडे चौकडे वाजले. ती माता गडावरून गेटवरती पोहोचली होती. परंतु गेट बंद झाला होता. पण गेटवरती दोन पहारेकरी असतात. सांगोची काट करत म्हणजे काय वाटत ती माता विनंती करते सांगोची काटकर नका सांगोची काटकर दरवाजा उघडा मला घरी जाऊ दे माझे तांदूळ घरी आहे ते दूध पाजणे घरी येते तुम्ही दरवाजा उघडा. सांगोची काटकर काय म्हणतात त्या मातेला की आम्हाला राजांची आज्ञा नाही आम्ही काय दरवाजा उघडणार नाही. पण ते सांगोची काटकर एक माणूसच्या नात्याच्या हिराची राहण्याकाळी सोय गडावरती करतात. माता गडावरती जाते अणवाने पाहणे चंद्रमाच्या उजेडे मध्ये 100 एकरचा परिसर फिरते. किल्ल्याच्या चारही टोकांना चारही दिशेला जाते. तिला मार्ग काही सापडत नाही. अखेर ती माता ह्या कडेजवळ येते आहे पश्चिमेचा कडा या कडेजवळ येते. डोळ्यासमोर बाळ मनाशी धाड जाते आणि ती माता रात्रीच्या 12च्या प्रहरास हा कडा खाली उतरते आणि जाऊन पहिलं बाळाला दूध पाजते. हीच बातमी सकाळी आपल्या राजांना समजते की माता आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण लक्ष्मीचा प्रतीक समजतो सरस्वतीचा प्रतीक समजतो विद्येचं. म्हणजे राजा असं होत होतं त्या किल्ल्याच्या आतमध्ये जे दरवाजाच्या आतमध्ये विद्या आणि लक्ष्मी दोघींचा सहवास आहे. दोघी नांदत आहे त्यांचा वास आहे पारा भेटते. हे कमलाशिल्पाच्या वरती हाती बांधलेला छोटा दोन्ही साईडला बघा दोन छोटे छोटे हात आहेत. तो हत्ती आहे आणि हत्तीवरती एक प्राणी पाय ठेवलाय. आता हत्ती कोण आणि तो प्राणी कोण पहिला आपण त्यातला फरक समजून घेऊ. हत्ती म्हणजे काय तर त्यावेळेच्या आदिलशाह जे प्रतीक होतं ते हत्ती होतं बरोबर ना. हत्तीवरती ज्या प्राण्याने पाय ठेवलाय तो आहे शरभ. तुम्ही बोला ना शरभ प्राणी आला कुठून आम्ही कधी पाहिला नाही आम्ही कधी वाचलं नाही आम्ही कधी बघितलं नाही. पण शरभ प्राणी रायगडावरती आला कुठून. जेव्हा गड चढलेला ना तर गडाच्या पलीकडे आहे आणि जो समोरचा जो व्ह्यू पाहायला मिळतोय ना ह्या दोन बुरुजांच्या मधून तर सह्याद्रीचे आपल्याला जे रांग्या पाहायला मिळत आहेत. आणि जो ह्या साईडला जो आपण पाहतोय ना तर हा महादरवाजा आहे आणि इथूनच मित्रांनो प्रवेशद्वारातून एंट्री आतमध्ये होते. आणि मग वरचा व्ह्यू मित्रांनो तुम्हाला खूप सारा पाहायला मिळणार आहे कारण यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारा असा नजारा पाहायला मिळतो. गड किल्ले पाहायला मिळतात. गड किल्ल्यांचं दर्शन पण पाहायला मिळतंय. तर आणि ह्या वहिनी आहेत तर पाहू शकता इकडे वैभव दादा आहे आणि ही त्यांची शेजारी. नाव काय बोलले? बिजल पटेल. ओके. तर आजचा जो रायगडचा व्ह्यू कसा वाटला तुला? खूप सुंदर खूप सुंदर होतं. खूप सगळं दिसायला बघायला भेटलं. वॉटरफॉल्स आहेत. ओके. तर अजून काय वाटतं रायगडवरती? आता आपण तर महादरवाजा बघितलाय तर वरती अजून खूप सारा व्ह्यू पाहायचं आहे. तर वैभवदा तू काय सांगशील की आज तुझी फॅमिली आहे तर फॅमिलीबद्दल काय सांगते? त्यांना फॅमिलीला घेऊन यायला भरपूर मजा वाटली आणि त्यात जास्त करून विहंगला जास्त उत्साह होता किल्ल्यावर येण्याचा. ओके. तर वहिनी तुम्हाला काय वाटतं आजचा रायगड किल्ला? मजा आली. ओके. तर मंडळी अजून पुढे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर नक्कीच पुढे पाहू.
तर मंडळी, आपण जे पहिलं रायगडवरती आपण प्रवेशद्वारातून आत आलेलं महादरवाज्यातून, आणि तिथून मग वरती मित्रांनो खूप सारा व्ह्यू पाहायला मिळाला. आणि आपण मध्यंतरावरती आलेलं तर समोरच्या साईडला जे तलाव आहे आणि ह्या साईडला आपण जे पाहतोय ना, तर हनुमंतांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते दगडामध्ये कोरलेली, आणि त्याच्यामधून हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळते, पाहू शकता. तर रायगडवरती जर आलात ना, तर अशा दगडामध्ये कोरलेले आहेत ना काही खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळत असतात. आणि ह्या यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो पाचच्या साईडला जे आपण मंदिर पाहतोय ते शिरकाई देवीचं मंदिर आहे, आणि तिथलं आपण दर्शन घेणार आहोत आणि मग आपण रायगड दर्शनाला आपण सुरुवात आहे. तर मंडळी, असे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत, कारण मित्रांनो रायगडवरती आहोत. आणि हे जे पाहतोय ना, तर होलीचं माल बोललं जातं, आणि इथे पहिली होली इथे लागली जाते. आणि त्याच्यानंतर मग सर्व व्ह्यू आपल्याला आहे ना राज्याभिषेकच्या दिवशी मित्रांनो आहे ना खूप गर्दी इथे पाहायला मिळत असते. आणि जे आपण पाहतोय तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या साईडला येणार आहे, कारण मित्रांनो ह्या रायगड किल्ल्यावरती आहेत ना खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, आणि त्या आपण पाहणार आहोत. तर तर मंडळी, आपण जे हे पाहतोय ना पाठी, तर इथे पहिला म्हणजे ऐतिहासिक काळातील इथे बाजार बोलला जातं. तर हे बाजार भरलं जायचं, आणि इंग्रज काळामध्ये त्या लोकांनी काब्यात केलं होतं ना, तेव्हा इथे मित्रांनो त्याच्यावरती म्हणजे रायगड किल्ल्यावरती जेव्हा जाळलं त्याच्यामुळे हे आपल्याला हे दृश्य आज पाहायला मिळतं आहे. कारण तर आता असतं ना तर मित्रांनो खूप छान पाहण्यासारखं राहिलं असतं. आणि रायगड किल्ल्यावरती हे आपण जो पाहतोय तो हे मार्केट आहे, म्हणजे बाजार बोललं जातं. तर इथे बाजार भरला जायचा, आणि आजूबाजूचे जे गावातले लोक असायचे तर ह्या बाजारामध्ये इथे उपस्थित राहायचे. आणि इथे जर बोललं ना तर खूप मोठा बाजार भरला जायचा, आणि ह्याच्यातूनच हा व्हिडिओ पाहायला मिळतोय. तर
मंदिराचा आकार बाहेरून मस्जिदसारखा का बांधला तर राजांचा गनिमी कावा. बघा पूर्वी मुघल लोक आपल्या महाराष्ट्रातलं हिंदूंची मंदिरं तोडायचे. एखाद्या मुघलाने जर लांबून इथे पाहिलं, जर त्याला लांबून एखाद्या मस्जिद सारखं दिसलं तर त्याला असं वाटावं या ठिकाणी मशीद आहे, या ठिकाणी आपलंच कोणतरी ते आक्रमण न करता आले वाटतं तशीच प्रथम जावेत. तर मंदिराचा आकार बाहेर का मस्जिद सारख्याला बाहेर होतोय. आणि त्याच मंदिरामध्ये जे उत्तरेखंड कवी भूषाले होते त्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट सर्वप्रथम त्याच मंदिरात झाली होती. आणि याच मंदिरामध्ये कवी भूषणांनी महाराज ते काव्य केलं होतं. ते काव्य आपण आता रील्सद्वारे ऐकतो. तो इतिहास इथला आहे. ते काव्य असं होतं की इंद्रजिमी जंबपर वाडवसु वंबपर रावणस दंबपर रघुकुल राज है पवनवारी बहापर समुणतीन हापर जोशास्त्र बहापर रामू तुझे राज है दावाद रुदंडपर चितामृ झुंडपर भूषणवी तुंडपर जैसे मृगराज है तेजतम हंसपर कंठजिमी कंसपर द्योमलिश वंशपर शेर शिवराज है शेर शिवराज है. हे गड दर्शनासाठी आलेला आहे आणि हा आपल्याला इथे मित्र आहे तर वियांग आहे. तर वियांग आपला किल्ला कसा वाटला चाललेला ते? एक नंबर वाटला. आणि जे जो हा गड किल्ला बांधलाय ना तर त्यांचं पायरीवरती नाव आहे, त्यांचं नाव काय? हिरोजी इंदोरकर. हो का, तुला बरंच माहिती आहे. तुला कसं काय माहिती आहे? मी यूट्यूबमध्ये बघितलं. ओके, तर मंडळी पाहू शकता हा रायगड किल्ला ऐतिहासिक किल्ला सर्वांपर्यंत आपल्याला माहिती पाहिजे. कारण रायगड किल्ला कोणी बांधला, शिवाजी महाराजांचं म्हणजे कसं काय हे रायगड किल्ल्यावरती तो व्ह्यू सर्व आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर पाय दुखत आहेत का? नाही दुखत आहेत. तर अजून आपल्याला खूप सारं पाहायचं आहे तर पुढे पाहणार असतात. आता आपण आलोय जगदीश्वराचं मंदिर आहे आणि ह्या साईडला जे आपण मंदिर पाहतोय ना तर ह्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहात. कारण खूप शिवभक्त इथे दर्शनासाठी येत असतात रायगडवरती आणि तो व्हिडिओ आपण पाहणार आहोत. कारण त्या साईडला आपल्या संघाची जी मंडळी आले ना तर तिकडे समोर आहेत आणि मग ते दर्शन आपण घेणार आहोत. कारण खूप सारी इथे गर्दी असते रायगडवरती.
पाठी पाहतो ना तर बाल किल्ला आहे आणि तो आपण गेट पाहतोय तर गेट ऑफ इंडिया सारखा सेम कॉपी मुंबईमध्ये केलेला आहे, कारण हा नगारखाना बोलला जातं आणि नगारखाना बोललं तर मित्रांनो हा जो गेट आपल्याला पाहायला मिळतो ना सेम मुंबईमध्ये गेट ऑफ इंडियाला पाहायला मिळतो. कारण हा नगारखाना का असतो तर मित्रांनो त्याची जर बघायला गेलात ना तर आपला हा गड किल्ल्याचा जो गेट आहे ना तर संध्याकाळी 7 वाजता बंद केला जातो आणि ते चालू केलं जातं. तर ह्याच नगारखान्यातून पहिले जे नगारखाना वाजला तर मित्रांनो तो गेट बंद व्हायचा आणि त्याच्यातूनच हा मित्रांनो आतला व्ह्यू पाहायला मिळतोय. तर मंडळी आपण जो पाहतोय ना तो वाघ दरवाजा आहे आणि हा समोरचा व्ह्यू आहे ना तर जे आपल्याला सह्याद्रीच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो पाहू शकता जो रायगड किल्ल्याचा जो व्ह्यू आहे ना तो आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि टकमकतो गे. आमचा रायगडचा ट्रेकिंग होता आणि ट्रॅकिंग एकदम एक नंबर झाला आणि आता मी उतरतोय घरी जाण्यासाठी. तर मंडळी, चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी, बाय बाय, टाटा, शेअर, त्या नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.